आता आपण व्हॉल्यूमची सिरीज बघणार आहे। सगळ्यात पहिले व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपल्या डोक्यात असला पाहिजे। काय आहे तो? पाय आर स्क्वेअर एच। हा पाय आर स्क्वेअर एच लक्षात राहिला तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर व्हॉल्यूम ऑफ कोन बनन, कोनहून स्क्वेअर बनन। बघू आपण खाली असं। मग व्हॉल्यूम ऑफ कोन काय आहे? सिलेंडरचा फॉर्म्युला जशान तसा रचाचा आणि खालून 3 नंबरी डिनोमिनेटर मध्ये बॉम्ब लावायचा। दिसला काय झाला फॉर्म्युला? पाय आर स्क्वेअर एच अपॉन 3। मग टेक्स्टबुक मध्ये यायला छापलेला 1/3 पाय आर स्क्वेअर एच सेम टू सेम आहे। ठीक आहे। जसा सिलेंडरहून कोन, कोनहून स्क्वेअर बघू। 1 न्यूमरेटर मध्ये 1 च्या जागी मांडाचा 4 आणि हा h च्या जागी मांडाचा r। 1 च्या जागी 4, h च्या जागी r, बाकी जशानं तसं। डिनोमिनेटर मध्ये 3 काय बनला? 4/3 पाय आर स्क्वेअर इंटू r। नंतर 4/3 पाय आर क्यूब याच्यावरून हा बनला। क्लिअर झालं? व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर पाहू। 4 ले 2 ने डिवाइड करायचा, कापाचा तेले। मग 2 ने डिवाइड केला 4 ले तर आन्सर आलं 2 अपॉन मध्ये 3 पाय आर क्यूब जशानं तसा। व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर। आता व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर नंतर लास्ट मध्ये राहिला व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम। आता व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम साठी आपल्याला कोनपाशी जावं लागेल। काय आहे? 1/3 जशानं तसाच लिहिला, पाय h जशानं तसा ठेवायला, r स्क्वेअर लिहायचा नाही। कारण फ्रुस्टम मध्ये याचा वरचं आणि हे वरचं ढोबर आणि खालचं ढोबरचं जे रेडियस आहे सर्कल वालं, याची रेडियस आणि याची रेडियस कशी आहे? डिफरंट। त्यामुळे याला मस्त सावकाश मांडायचा। r1 मल्टिप्लाइड बाय r1 प्लस r2 मल्टिप्लाइड बाय r2 प्लस r1 मल्टिप्लाइड बाय r2। नंतर 1/3 पाय h नंतर r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस r1 मल्टिप्लाइड बाय r2 असल्या तऱ्हेने आपली व्हॉल्यूमची सिरीज कंप्लीट झाली।